मॉर्निंग मित्रांनो. मी विघ्नेश टसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत अलिबागमध्ये आणि आजचा आहे डे 2. मी तुम्हाला बोललो होतो आपण डे 2चा वेगळा ब्लॉग करणार आहोत. सो दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग झालेली आहे आणि बोलतात ना झोपलो रात्री खरोखर लवकर झोपलो नाही. एक बोलतात ना मजा मस्ती करत होतो, त्यामुळे खूप रात्रभर जाग होतो आम्ही जवळजवळ 5 वाजेपर्यंत सकाळी. त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला आहे. 9 वाजता उठलो मी आणि तसंच थोडंसं फ्रेशअप वगैरे होऊन आता बाहेर असं जरा चाललो आहे. हे बघा आई बंगला किंवा दिसत नसेल तर सर्वेशांचा जो आई बंगला आहे त्या बंगल्यावरती आम्ही आलो आहे. तर कालचा दिवस खूप एन्जॉय केला. तर आम्ही कालच्या दिवसात रेवदंड्याला गेलो होतो. सो आणि आनंद वगैरे खूप लेट आला. त्यासोबत आनंदचे 2 मित्र आलेत तर ते पण आपल्यासोबत जरा आले. तर आता आपण सकाळी चाललो आहे कुठे तर दूध घ्यायला. आपल्याला चाय बनवायची होती. सो इथे दूध त्याच्या जवळच भेटतं, डेअरी आहे. सो आम्ही चाललो आहे. माझ्यासोबत आहे आता निशांत. तर सगळेजण आम्ही चाललो आहे आणि अलिबाग सिरीज 2 दिवसाची आहे ती एन्जॉय करतो. 2 दिवस आलो चिलमध्ये एकदम. तर हे संपूर्ण 2 व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करायला आय होप. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आजच्या दिवसाभरात आपण काय करतो आहे ते पण बघा आणि आपला परतीचा प्रवास पण असेल मुंबईकडेचा. तर तो हा व्हिडिओ देखील तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आणि काय एन्जॉय करत तुम्हाला मजा मस्ती करायला भेटते ते बघूया. तर मित्रांनो सकाळी नाश्त्यासाठी आम्ही ते जवळूनच डेअरीमधून दूध आणि बिस्किट घेतलं आहे. आता जाऊन आपल्याला चाय प्यायची आहे. सो चाललो आहे आणि आता चाय बनवूया मस्तपैकी. गवती चहा सर्वेच्या इथे बंगल्यामध्ये ओरिजिनल गवती चहा पण आहे जी उगवली आहे गार्डनमध्ये. तर ती घेऊया आणि चाय बनवूया मस्त आणि चाय नाश्ता करूया सकाळी. जरा चहा बिस्किट म्हणजे आणि नाश्ता बाहेर आता बीचवरती जाणारच आहोत तिकडे करू. मित्रांनो आता 10 वाजत आले तर आम्हाला जायचं आहे बीचला. पण आमच्यामध्ये असे काय महारथी आहेत की ते लोक अजून पण उठलेले नाहीत. तर हे बघा ह्याला कुठे जायचं म्हटलं काय झोपलेत. आणि ते आपला एक मित्र आहे आनंद यादव अजून मला वाटतं झोपलेला आहे. तो बघा हा एक आळशी माणूस आहे, खूप झोपतो. आता पण झोपलाय. अजून 10 वाजलेत आणि ह्या साईडला कोण अजून एक कुंभकर्ण आहे, तुम्हाला दाखवतो. इथे एक रोहित म्हणून आमचा एक मित्र आहे. हा बघा हा एक अजून झोपलाय. उठ चाल जायचंय बीचला. हे दोघं जण कुंभकर्ण आहे आणि इथे अजून एक आपला मित्र झोपलाय. कोण तर सर्वेश. हे बघा आपला अजून एक मित्र इथे झोपलाय सर्वेश, अजून झोपून राहिलाय. हे 3 जण अजून झोपलेत, बाकी सर्व फ्रेश वगैरे. ठीक आहे चालेल. तर मग आता अजून एक आपल्याला काम आलं तर जाऊया. तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो सर्वेशच्या इथे गार्डनमध्ये गवती चहा पण आहे. हे सगळी त्याची जी बाग आहे त्यांची बंगल्या लागतात, जशी की नारळाची झाडं आहेत. आपण काल नारळ खाल्ले आणि असा त्यांचा थोडासा गार्डन एरिया टाईप आहे इथे. हे बघा बंगल्याच्या बाजूलाच. सो इथेच ही अशी समोर गवती चहा आहे. तर त्यातलीच आपण आता चहा मध्ये टाकणार आहोत. गवती चहा 2-3 पात्या. तर आता त्यासाठी आपण घेऊन जाऊया. मस्तपैकी मी अशा 5-6 हे पानं काढलेत गवतीच्या आणि आता एकदम असा सुगंध सुटला आहे. तर ते जातो आणि आता आपण चायमध्ये टाकून हे पिऊया मस्तपैकी गवती चहा गावरान एकदम. तर हे बघा आम्ही सकाळी जी चाय बनवली आहे ती आता इथे ह्याच्यामध्ये ओतून सगळ्यांना देतोय आणि वा एकच नंबर घेतलेली आहे. चला तर आपण आणि असं बिस्किट आणले तर आम्ही ते दाखवले ते आता घेऊया. आपण पहिलं जाऊन बोलतात ना चाय पिऊया, जरा मस्तपैकी चिलमध्ये बसूया आणि तर या वातावरणामध्ये गुड डे. बघा मॉर्निंग ती पण अशा वातावरणामध्ये भाई एकच नंबर. आता चहा मस्तपैकी ते कट्ट्यावरती बसून पितो चिल करत. मग हो आता पुढे आपल्याला जायचं बीचवरती. तर मित्रांनो झाले आता दुपारच, बोलायला काय हरकत नाही. 12 वाजत आले. आता बीचवरती चाललोय. सगळे रेडी झालोय परत एकदा. आणि हे बघा इथून आता सगळेजण निघतायत हळूहळू. आता हे बघा इथे आम्ही जे सर्व गाड्या आणलेल्या आहेत तर त्या गाड्या घेऊनच आता आम्ही चाललोय. मे बी
वर्सोली बीच, जो की अलिबागमध्येच आहे, पण म्हणजे अलिबाग सिटीजवळ. इथून आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागेल ते पोचायला असं बोलतात. तर अर्धा तासात आम्हाला परत एवढं लांब जायचं आहे. तर काय माहिती आता दुपारी किती वाजता निघणार आणि किती अंधार होणार आहे संध्याकाळी घरी पोचायला. पण ठीक आहे, रिक्स घेऊन आता जातो. म्हणजे रिक्स घेऊन म्हणजे असं बोलण्यापेक्षा कॅल्क्युलेटिंग असं की आम्हाला लवकर निघायचं होतं. पण आता मला असं वाटतं की उशीर होईल, काही टायमावर काहीच गोष्ट झालेली नाही. तर आता निघतोय, हे बघा सगळ्यांच्या गाड्या. आणि आत्ता निघतो आणि डायरेक्ट जाणार आहोत आपण वर्सोली बीचला. आणि तिथेच बाहेर जेवणार होतो आजचं. तर मग बघूया आता तिथे जाऊन काय एन्जॉय करायला भेटतं आहे वर्सोली बीचला वगैरे. आणि बीचवरती बघूया थोडं, जर आपण पाण्यात वगैरे गेलो, चेंज तर तसं घेतलं आहे कपडे, तर पाण्यात वगैरे गेलो तर ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला तर मग एन्जॉय करायचं आता बीचवरती. जाऊया डायरेक्ट पुढे बीचला. समोर आहे वर्सोली बीच. आलो आहे आता आम्ही तिकडे, तर दाखवेल तुम्हाला हा रोहित. तर मित्रांनो, आपण ज्यासाठी अलिबागला आलो होतो की आपल्याला बीचवरती जायचं, थोडं चिल करायचं आहे. तर काल आपण गेलो होतो बीचला, पण संध्याकाळ झाली होती त्यामुळे आपण त्या बीचवर जास्त थांबलो नाही. पण आत्ता आपण आलो आहे कुठे, तर वर्सोली बीचला. हे बघा मग कसम थोडी ओव्हटी आहे त्यामुळे पाणी थोडं असं आतमध्ये गेलं आहे बघा, तुम्हाला दिसेल असं. पण बऱ्यापैकी आहे आणि आहेत पर्यटक आहेत बऱ्यापैकी, गर्दी पण आहे. हे बघा बीचला हलकीशी. आणि आम्ही आता आलो आहे, जस्ट उशीर झाला आहे. तर आता जातो आहे जरा पाण्यामध्ये, आधी ना आधी जरा चिल करतो, जरा फोटो वगैरे काढतो, जरा बघतो आणि मग जमलं तर थोडं मग पाण्यामध्ये वगैरे जाऊ. चला तर मग जाऊया आता खाली. इथून बघा हे असं दगडांचे सर्व ही आहेत. तर आता आलो आहे, तर जाऊया आणि डायरेक्ट मग खाली पाण्यामध्ये बीचवरती तुम्हाला डायरेक्ट तिकडून फुटेज देतो. तर वर्सोली बीचचा हा खालून नजारा बघा मित्रांनो. पूर्ण ही अशी झाडं आहेत आणि अशी दगडांवरती प्री वेडिंग शूट वगैरे होते. हाय गाईस, आम्ही जाणार आहे आता पोहायला ना. ड्रेसिंग वगैरे डायरेक्ट पाण्यात ना. डायरेक्ट पाण्यात. आता जरा फोटोशूट चालू आहे आमचा. हा फोटो काढणार आणि नंतर मग डायरेक्ट पाण्यामध्ये ना. डायरेक्ट पाण्यामध्ये. आणि हा बघा हा पाहुणा बघा काय करतोय. अच्छा ठीक आहे. दोनों का हाईट बताओ रे. आणि ठीक आहे, चलेगा हे बघू शकता. फक्त विघ्नेसाठी मी इथे आलोय. अच्छा कपडे आले कालपासून, एकच कपडे घालले मी. हा बरोबर भाई. डायरेक्ट ऑफिस वरून आलेला आहे हा आणि ह्याच्या 2 मित्रांना घेऊन आलाय भाई. दोघांसाठी पण ही आहे भाई. जर ऑफिस मध्ये व्हिडिओ लीक झाली तर काय भाई, काय करणार मग. अच्छा बोलून आलोय काय, घरी फक्त खोटं बोलून आलोय. एक लिफ्ट कट नाही बस ठीक है, चलेगा जाते हैं अभी अपन बीच में और एंजॉय करते दोस्तों. वरती अशा ॲक्टिव्हिटीज वगैरे पण आहेत, तुम्ही अशी बाईक राईड वगैरे करू शकता. हे बघा सर्व काय. आणि तुम्हाला जे बोटिंगची वगैरे काय राईड करायची असेल ते बघा, हे पण तिथे पण आहे. हे पण तुम्ही करू शकता सर्व. हे सगळं खूप लांब आहे, बघू शकता केवढा लांब आहे आपल्यापासून. आपण ठीक केलं नाही. राईड नको. कशाला राईड नको आमचा. पैसा आहे ना आपल्याकडे. अच्छा ठीक आहे. आनंद सिर्फ बोलतोय पैसा और लाता नाही आहे. जो की त्यांनी गाडी पण बंगल्यावरच ठेवली आहे का, आता पेट्रोल वाचवायला. म्हणून तरी ते गाडी घेऊन नाही आलाय तो. गाडीची ॲव्हरेज आहे. अरे ठीक आहे काही असो. तर मग आता हे बघा सर्व इथे आहे. तर आम्ही ये क्या पानी में जाना है कि नहीं जाना है. मेरे को चलेगा, सिर्फ तू कपड़ा खरीद के दे रहेगा दूसरा मैं नहीं. अच्छा हाँ, सिर्फ यही कपड़े पे आया है ना. देखो इसको ऐसे कपड़े पे आया है. ठीक है चलेगा, देखते अभी. जसरू तू उतरणार आहेस की नाही. उतरणार आहे ना. चला तर मग उतरूया थोड्या वेळातच आणि जाऊया. हे बघा मित्रांनो, लहान मुलांची अशी करामत असते जी की आपण पण सर्वांनी लहानपणी बीचवरती केलेली असते. असं एक किल्ला बनवायची, तर खूप भारी वाटते. हे बघा इथे ही आहे समुद्र समोर आणि समुद्रासमोर असा किल्ला तो बनवलेला. चला तर आता आपण आतमध्ये जातो पाण्याजवळ, तर बघूया काय दाखवायला जमतंय का. मित्रांनो हे बघा, आणि लाटा हे बघा, समुद्राच्या लाटा आणि हा समोर समुद्र.
खूप आतमध्ये ओहोटी ॲक्च्युली चालू आहे, त्यामुळे बघा बीचपासून बरंच आतमध्ये यावं लागतं. पाणी खूप आत आहे सध्या, संध्याकाळी ती भरती येते त्यामुळे ही होतं. पण भाई पाणी जे लागतंय ना, एवढं पण थंड पाणी नाही, गरम आहे मला वाटतं उन्हामुळे, एवढं पण थंड नाही आहे, पायाला लागलं आता ते पाणी. पण काय सांगू, भारी वाटतं असं समोर इथून. आता असं आम्हाला लेट झालं पण तरी पण असं वाटतं की अजून भाई संध्याकाळपर्यंत थांबावं. आणि बघा पाणी हळूहळू हळूहळू वाढत येते, बघा भरती आहे ना पुढे पुढे सरकतं. तर इथे पाणी नव्हतं, आता हळूहळू बघा इथे पाणी येत चाललंय, म्हणजे भरती होत चालली आहे हळूहळू हळूहळू हळूहळू. तो अनुभव कैसा लग रहा है? नेचर से अच्छी कोई चीज ही नहीं है भाई. हाँ ना, खाली नेचर वही पीस एकदम. हाँ बात, ये तो बात सही है. 2 दिन कॉर्पोरेट लाइफ से बाहर आके मजा आ गया. मजा आ गया ना, मजा आ गया भाई. स्ट्रेस लाईफ एकदम क्लिअर. तर मित्रांनो बघा, आता आम्ही बीचवरती क्रिकेट खेळायला चालू केलंय. हे बघा सगळे नंबर वाईज. माझी बॅटिंग झाली, पहिलीच केली मी, 2 डॉट आउट खेळतो. पण त्या बीचवरती आता ऊन बघा, ऊन काय लागत नाही, भले दिसतं असं बट जाणवत नाही. आम्ही सर्वांनी असं चेंज वगैरे केला थोडं, आणि मग आनंद बॅटिंग क्लास करतोय. पण तेच आता चेंज वगैरे केलं थोडं, म्हटलं की खेळूया आणि मग पाण्यात जाऊया, थोडासा घाम वगैरे येऊ दे, खेळूया आणि मग नंतर जाऊया पाण्यामध्ये. तर तिथं आपल्या समोर एक कुठला तरी किल्ला दिसतो. सरलो विचारतो कुठला किल्ला आहे. सर्वेश तो समोर किल्ला दिसतो, तो कुठला किल्ला आहे? अलिबाग किल्ला आहे का? अच्छा, अलिबाग फोर्ट. हा बघा इथे आपल्याला झूम करून दाखवतोय बघा, इथे जो आपल्याला दिसतोय ना तो अलिबाग. हा बघा इथे अलिबाग फोर्ट आहे तो. तर तिथून आम्ही थेट, किल्ला आहे का तो पण? 2 लांब किल्ले दिसतात का दूर दूर. थांबा एक मिनिट, दूर कुठे दिसतात आपल्याला? नाही, आपल्या व्हिडिओमध्ये नाही दिसत आहेत. दिसतं तुला पण? हां मला डोळ्याने दिसत आहेत. तिकडे एक बघ. हां. अच्छा ओके, तसे 2 किल्ले आहेत काय? अच्छा, लांब लांब. आणि आता इथेच थोडा वेळ क्रिकेट खेळू आणि मग नंतर पाण्यात जाऊ. तर तिथे पण गेलो तर तुम्हाला दाखवतो मी की आपण काय पाण्यामध्ये मजा मस्ती करतो. फायनली आपण पाण्यामध्ये आलेलो आहे आणि पाणी एकदम बोलतात ना की आहे, थंड आहे असं. आता ऊन आता वाजतं ॲक्च्युली ऊन. तर आलो आहे आणि आता जायचं आपल्याला पाण्यामध्ये. बघा एवढं खर आहे, नॉर्मल आहे. आणि बघूया, आता मी चप्पल घेऊन आलो. ॲक्च्युली चप्पल घेऊन नाही जायचं आतमध्ये, मला वाटतं की होईल. कौशलचा फोन पण हातात, आपला फोन आहे. बघूया केवढा आपण पाण्यात उतरतोय त्या हिशोबाने. तर हळूहळू भरतीला पण सुरुवात होईल. आता दुपार होऊन गेला. पुढे आल्यावरती पाणी थंड लागतं मित्रांनो. पाणी आहे, थंड आहे. हे बघा कौशल, पाणी थंड आहे काय? थोडंसं ना, बऱ्यापैकी. हे बघा लाट बघा, अशा लाटा येत आहेत आणि सगळी पब्लिक आहे इथे, एन्जॉय करते. तर मग बघूया आपण मग थोडं कुठपर्यंत पुढे जातोय ते. तर मित्रांनो बघा पाण्यामध्ये आलेलं आहे, सगळं चेंज वगैरे करून आता जायचं आपल्याला पाण्यामध्ये. सर्वजण आपले मित्र आलेले आहेत. तर खूप उशीर झालाय, जाऊया आता थोडं फायनली पाण्यामध्ये. मी चप्पल ठेवायला थोडं बाहेर गेलो होतो आणि आता बघूया थोडंसं आपण केवढं काय पाण्यामध्ये मजा मस्ती वगैरे करतोय. कारण का आलेलो आपण अलिबागला खास ह्यासाठीच, बीचवरती एन्जॉय करायला. चला तर मग आता ते एन्जॉय करूया. आपले 3 पंटर बघा कुठे पुढे गेलेत. हे बघा सरू, नटे आणि आपला रोहित पुढपर्यंत गेलेत. तिथून आता रिटर्न येतील मे बी. आणि बघा ह्या साईडला तुम्ही सर्व त्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता. बनाना राईड वगैरे सर्व आहे ते इथून आहे. आणि असं तुम्हाला घेऊन जातात तिथपर्यंत. बघा ही अशी ही जी बोलतात नाही, इसको या बोलते कोणता बोट राईड? अच्छा, तर ते हे बघा. तर मित्रांनो आता आला आम्ही आतमध्ये पाण्यामध्ये. बघा सगळे आपली पब्लिक गँग आहे, एन्जॉय करते. तो गाइस कैसे लग रहा है? एन्जॉय. अलिबाग में चिल क्या? अलिबाग में चिल के ऊपर क्या चिल हो रहा है? ठीक आहे. तर आता थोडाच वेळ पाण्यात राहू आणि नंतर आपल्याला जरा पेटपूजा करायची, जेवायला जायचं. तर जेवून नंतर निघायचं, भूक लागायला. कालपासून फक्त एक फ्राईड राईस खाल्लाय. नाश्ता पण नव्हता. बहुत कॉस्ट कटिंग अपना ट्रिप चल रहा है ना. बहुत कॉस्ट कटिंग, इसलिए मैं आ रहा नहीं था. अरे भाई बस क्या, रात्रि आला आणि बोलता आ रहा नहीं था पटेली. तो कॉन्ट्रो जो होने वाला है वो मैं पैसा नहीं निकालूंगा. क्यों ऐसा क्यों नहीं? कॉन्ट्रो भाई, कॉन्ट्रो सबको देना है. पैसा देना था, मैं रात को आया. हाँ तो कुछ भी होता आधा दे भाई. जैसे हम लोग ने 500 पहले निकाला था, अभी 500 छोड़ के तेरे को 300 देना है. 200 रुपये तेरे को छोड़ दिया है. तो ये हाफ हो गया. अरे तो चल 250 देना है. ठीक है, हाँ 250 आनंद देना है.
आणि बाकी आम्ही तर केलं ते जाऊ देते आपलं पर्सनल आहे ठीक आहे. तर ट्रिप एन्जॉय करतो आणि आमची पब्लिक पुढे जी पोहते ना ते तुम्हाला दाखवतो बघा आता कशी पोहते. तर मित्रांनो बघताय सर्वजण पाण्यात जाऊन आलेले आहेत आणि आता इथून फायनली बाय बाय बोलायचं आहे. हा कुठला वर्सोली बीचला वर्सोली बीचला आता फायनली आम्ही बाय बाय करून जाते पुढे. आता जेवणार आहेत आणि जेवणून मग आपल्या घरी बंगल्यावर जाणार. तिथून आपला परतीचा प्रवास चालू आहे. तो गाईज एन्जॉय किया क्या नाही भाई फुल मचवली आहे जेवढा वेळ भेटला तेवढा मध्ये मचवायचा प्रयत्न केला आणि मचवली आहे भाई. तर चला साईडला आपल्या कोहली आणि बोलतात ना रोहितची इनिंग पण बघतोय. जर आज मॅच आहे आपली तर ते पण बघतोय. हे बघा ते पण बघतोय मोबाईल मध्ये. हे नाही भाई इथला मी नाही बोलणार आता. आम्ही राईड कुठली केली नाही कारण का मी तुम्हाला दाखवली पण नाही. कुठली राईड नाही केली आम्ही पण एन्जॉय केलं फक्त मजापैकी आणि खरंच खूप मजा केली आहे. मित्रांनो ही जी अलिबागमध्ये जी फेमस आहे बघा श्री गणेश शाकाहारी व मांसाहारी घरगुती जेवण जी आहे तर ते खानावळ आणि ही बाजूला सुर्वे खानावळ. आम्ही खास श्री गणेशसाठी आलो होतो पण इथे आल्यावरती कळतंय की भाई आम्हाला 1 तासाची वेटिंग आहे. सो मग आम्ही आता प्लॅन चेंज करतोय कारण की आपल्याला लवकर घरी पण जायचं. काल आलो असतो तर ठीक होतं आपण किती पण वेळ थांबलो असतो पण आता नाही 1 तासाची वेटिंग आहे म्हणून आम्ही इथून श्री गणेश भोजनालयापासून सुर्वे खानावळमध्ये पण इथे आलो पण इथे पण सुद्धा वेटिंग आहे. सो आता आम्ही कुठेतरी दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गाईज कुठे जायचं आता मग पुढे सन्मान म्हणून आहे तिथे बघतोय. तर बघूया तिथे जरी जागा भेटली तर आपण जेऊ नाहीतर मग आता असंच कुठेतरी लोकल काहीतरी खावं लागेल. ते आम्ही खास त्यांची स्पेशालिटी बघून आलो होतो श्री गणेश खानावळमध्ये पण बॅड लक नाही आपल्याला भेटला. ठीक आहे कधीतरी नेक्स्ट टाईम आलो कधी तर नक्की ते आपण ट्राय करू. ते स्वस्त आणि खूप मस्त खानावळ आहे म्हणून आपण आलो होतो खास सी फूड आणि चिकन मटन थाली वगैरे खाण्यासाठी. पण ठीक आहे बघूया आता पुढे कुठे जातो. हे बघा असं आजूबाजूला ही आहे शिवाजी चौक टाईप आहे शिवाजी महाराज चौक. तर मित्रांनो बघा आम्ही आलो आहे हॉटेल सन्मानमध्ये. इतकी स्थापना बघा 1981 मध्ये झाली म्हणजे खूप जुनं आहे पण त्यांचं ही सेकंड ब्रँच आहे. तिथे आपल्याला वेटिंग होती म्हणून आपल्याला त्यांनी सेकंड ब्रँचला पाठवलं. तर एंट्री खूप छान आहे हॉटेल सन्मान. हातला ॲम्बियन्स बघूया कसं आहे. तर आम्ही सक्सेस सगळे बीचवरून जाऊन आलो आहे तर सर्वजण जातो आहे आता आम्ही. तर हे बघा आलो आतमध्ये ॲम्बियन्स बघा भाई फुल एकदम क्लास प्रॉपर आहे. सो आलो आहे थोडं आता इथे आल्या बघा जेंट्स लोक कुठे भेटतील बघा तर इथे टॉयलेटमध्ये. तर आलो आहे आता टेस्ट सांगून पण तर तुम्हाला सांगतो करून कसं आहे. तर आता सध्याला भूक लागली जेवतो 3:30 वाजले दुपारचे जाऊन पहिला आधी जेवतो. गँग चालली आहे हॉटेलमध्ये. आता कुठे आहे आपलं हे नाही माहिती. हा बघा हॉटेलमध्ये बिना चपलीचा आला आहे गाईस. कसं आहे याला कशी लोक आहेत आमच्यासोबत. तर हे बघा बसलेली आहेत आता आणि चांगल्या हॉटेलमध्ये आलो आहे आपण भाई जेवायचं आता. थाली चिकन थाली वगैरे काहीतरी व्हेज थाली जेवू आणि मस्तपैकी सांगतो तुम्हाला जेवण कसं आहे. भूक लगा है बहुत भूक लगा है गाइस बहुत भूक लगा है. तर मित्रांनो आम्ही आधी सध्या मागवली आहे ही प्रॉन्स फ्रायमध्ये स्टार्टर मागवलं आहे आम्ही प्रॉन्स फ्राय आणि येणार आहे अजून बरंच काही. सो आधी सध्या तरी हे मागवलं आहे तर आपण हे पण खाऊया. तर बघा तुमच्या सर्वांच्या थाळ्या आलेल्या आहेत इथे आणि ही बघा ही व्हेज थाळी आहे ज्यामध्ये मोदक दिला आहे आणि आनंद इथे खुश झाला आहे. आणि ही बघा ही चिकन थाळी आहे स्पेशल चिकन थाळी ज्यामध्ये स्वीट आहे आणि असं एकदम सुका चिकन आहे आणि सर्व काय. हे बघा त्यांनी पण रोहितने पण व्हेज थाळी घेतली आहे आणि बाकीचे सगळं आम्ही चिकन थाळी आहे. तर मित्रांनो आम्ही आलो होतो बघा आपली स्टार्टर प्रॉन्स ही मागवली होती ती खाऊन तुम्हाला आधी टेस्ट करून सांगतो कशी आहे. प्रॉन्स आहे मित्रांनो 1 नंबर. आणि आम्ही जी थाली मागवली आहे त्यामध्ये 2 भाकऱ्या भेटल्यात आणि फ्राय चिकन आहे ते पण मी टेस्ट करून सांगतो कसं आहे. पण नाही जरा म्हणून काहीतरी कमी वाटतं. 1 नंबर लागतो लास्ट. तर मित्रांनो सर्वांनी इथे खाल्लेला आहे पोट भरून आणि आता आली आहे बिलची वेळ. तर आपण बघूया किती होतं. आनंद तेरे शुभ हाथों से बिल खोल और देखते हैं कितना आया है.
क्यों क्या हो गया भाई? कितना है? कितना है यार? भाई 10 जन में इतना बिल हो गया है। 5,000 मतलब 450 वही समथिंग तो है। 5,500 हो गया ठीक है। मोरे आनंद बता कितना खाया ठीक है चलेगा। तो अभी हम लोग पे करके जाते कल्टी। तर मित्रांनो आता फायनली आपण हे हॉटेल सन्मान जे आहे इथून आता जेवून निघालेलो आहे। खूप भारी होता। आनंदला विचार आनंद कैसा था? बेस्ट था। तूने वेज खाया था? वेज भी बेस्ट लगा। नॉन वेज का मेरे को आइडिया नहीं। कौशल नॉन वेज कसं होता? नॉन वेज बहुत अच्छा था। बहुत अच्छा। तो एक नंबर था। हा ना। बस तर कधी आलात अलिबागमध्ये तो हॉटेल सन्मानला नक्की आहे। त्यांची नवीन ब्रँच आहे। त्यांची मेनवाला ते जुनं तिकडे आहे जे की अलिबागमध्येच आहे तिथे प्रॉपर। जर तुम्हाला केलं सर्च तर कळेल। आता इथं प्रॉपर लोकेशन नाव नाही मला माहिती बट तुम्ही या हॉटेलचं नाव सर्च करा आणि या नक्की आहे। खूप चांगलं आहे आणि अफोर्डेबल प्राईस आहे जास्त पण नाही आहे। ठीक आहे चला तर मग आता जाऊया डायरेक्ट घरी। तिथून आपल्याला खूप उशीर झाला निघायला। आता तिथून आपला आंघोळ वगैरे करून निघायचं त्यामुळे आपल्याला घरी जायला रात्र होणार आहे नो डाऊट। तर चला तर मग जाऊया। तर पुढचा प्रवास फटाफट आपल्याला करायचा। घरी जाऊन लगेच तयार होऊन निघायचं आहे। सो गाईज आता आमची 2 दिवसाची ट्रिप जी आहे ती त्या अर्धी एंड होते। म्हणजे कसं की झालं आता संध्याकाळ झाले 6 वाजत आले तर आम्ही इथून अलिबागवरून निघतोय। 2 दिवस कसे गेले समजलंच नाही। म्हणजे आम्ही काल आलो हे गेलो असं एवढा फटाफट टाईम गेला कळलं नाही। पण असं होतं ना फिरायला आलो आणि आपण टाईम फटाफट निघून जातो तर तसंच झालंय। तर तेच आता आहे गाड्या वगैरे अर्ध्या बाहेर लावलेत तर आता निघतो। थोडंसं आंघोळे चालले 2 जणांच्या आंघोळ्या बाकी आहेत। त्या झाल्यावर मी पटकन निघणार आहे म्हटलं तोपर्यंत मी तुमच्याशी बोलून घेतो। आणि मला वाटत नाही की परतीचा प्रवास मी काय दाखवू शकेन आता हायवेवरती कारण का अंधार होणार आहे आम्हाला जायला। सो मी जास्त काही क्लिप घेणार नाही। सो आता थोडंसं ही करतो आणि थोड्या वेळाने व्हिडिओची पण एंडिंग करेन। सर्वांसोबत आपण एक चांगला जरा ही करू एक फोटो वगैरे काढू आणि मग ह्या ट्रिपला बाय बाय बोलून आपण बघू नेक्स्ट कधी येऊ अलिबाग वगैरे किंवा नेक्स्ट ट्रिप आपण काही करू ती। तर तेच बघूया आता अजून थोडंफार काय दाखवता आलं तर मी दाखवतो। आता मे बी ट्रिप संपत झाले सगळे आंघोळ करून निघू मग त्यानंतर व्हिडिओचा एक एंड करू। तर मित्रांनो फायनली आमची आता ही ट्रिप इथे एंड होते। आता आम्ही निघतोय। हा आपल्या सरूचा जो आई बंगला होता तर ह्या बंगल्याला आम्ही फायनली बाय बाय बोलतोय। हे 2 दिवस खूप मजा मस्ती केली इकडे तुम्हाला मगाशी मी बोललोच। तर आता शेवटी जातो तर सगळ्यांचा चेहरा बघा कसा उदास झालेला आहे कारण का आता आम्हाला ड्राईव्ह करून जायचं मुंबईला जवळजवळ 3 तास आणि आता रात्रवाली थंडी खूप वाजणार आहे 6 वाजून गेलेत। सो आता निघतोय काळोख होतोय तर खूप मजा आली। तर दोस्तों कैसा लगा तुम लोग को भी? बहुत मजा आया ना बहुत मजा किया। तर तेच तशी मजा तुम्ही आपल्या दोन्ही ब्लॉगमध्ये बघितली असेल जर आपल्या बघितली नसेल तर ज्यांना तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पण शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे सबस्क्राईब। तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही आपली सर्व जी बोलतात ना दोन्ही जे आपले ब्लॉग आहेत आणि आपल्या चॅनल तुमच्या मित्र फॅमिलींसोबत पण शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय सी टेक केअर बाय।